नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि आज पहिलाच पौषमधला रविवार आहे. तर बरेच जणी हे व्रत करतात पौष महिन्यातील. रविवारी उपवास केला जातो, जसं की आपण मार्गशीर्ष महिन्यातलं करतो ते. पण ह्याचा उपवास वगैरे थोडासा कडक असतो, म्हणजे तेल मीठ तिखट हे पण खाल्लं जात नाही उपवास सोडताना. आणि सूर्योदयाच्या अगोदर उपवास सोडला जातो. आणि एक वेळ फक्त फळं, म्हणजे फळं खाऊन हा उपवास केला जातो आणि मिठाचं वगैरे न खाता उपवास सोडला जातो. आता माझा काय उपवास नसतो, फक्त मी इथं पूजा केलेली आहे. तर पाटावरती सूर्यदेव, गोपद्मा आणि त्यांच्या सूर्यदेवाच्या पत्नी रानूबाई तर ह्या काढायच्या आहेत. तर यांना हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. आणि जे आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो त्यामध्ये पण हळदी कुंकू अक्षता फूल तीळ आणि गूळ टाकायचं आहे. आणि आपल्याला हे जल आहे ते सूर्याला, आता हे जल ना सकाळी जेवढं तुम्हाला लवकर शक्य आहे तेवढं अर्पण करू शकता. पण ज्यांना सकाळचं लवकर होत नाही त्यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत सुद्धा हे जल आपण अर्पण करू शकतो. तर सूर्याची जी नावं आहेत ती सगळी तुम्ही घेऊ शकता, किंवा ओम सूर्याय नमः म्हणून हे जल अर्पण केलं तरी चालतं. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ही जी सूर्याची सेवा आहे किंवा उपासना आहे ती केली जाते. आणि पूर्वेकडे तोंड करून ही पूजा मांडली जाते. आता जिथं आपल्याला सूर्य दिसतोय, आता खेडेगावातनी तर सगळीकडे सूर्याचं दर्शन होतंच, पण शहरातनी शक्यतो ते कुणाच्या बाल्कनीत होतं, कुणाच्या होत नाही. पण बाल्कनीत सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता. आणि नैवेद्यात तर ना तांदूळ आणि मुगाची डाळ किंवा कोणतीही एक डाळ ठेवली जाते आणि त्याची खिचडी करून, खिचडीचा नैवेद्य असतो. फळात म्हणाल तर गाजर, ऊस, बोरं आणि तुम्ही जे काही फळं आहेत ती ह्याच्यासाठी ठेवू शकता. तीळ आणि गूळसुद्धा नैवेद्यासाठी ठेवलं जातं. तर रविवार म्हटल्यानंतर हा नाश्ता उशिराच आहे. तर मुलांना पोहे खायचे होते, पोहे संपलेले थोडेसेच होते, तर तेवढेच केलेले आहेत. मग थंडी भरपूर आहे, त्यामुळं मुलांची आंघोळसुद्धा ज्या दिवशी सुट्टी असेल त्यावेळी दुपारी निवांत आंघोळ चालते. रोज कसं शाळेमुळे त्यांना लवकर आंघोळ करावी लागते. जान्हवी पोहे झाले, चल कॉपीरायटिंगचं. आणि आज संध्याकाळच्या जेवणात पावभाजी करायची होती. तर आता मागच्या आठवड्यापासून मी फ्लावर वगैरे आणते. असा फ्लावर जास्त कोणाला आवडत नाही, पण पावभाजी करायची म्हणून हा आणला जातोय. पण पावभाजी करायची काही झालीच नव्हती, तर आज म्हटलं करूया. आता हिरवे वाटाणे यायला लागले की आपण पावभाजी करतोच. तर ह्याला पावभाजी करायला म्हटलं तर सगळ्यात सोपं, सगळ्या भाज्या फक्त कटिंगलाच वेळ जातो, नंतरची प्रोसेस एकदम सोपी राहते. आणि कसं पाव नंतर दुसरं काय करावं लागत नाही. पावभाजी, भात आणि पाव भाजलं की झालं. भाजी बनवली, पाव भाजला आणि भात केलं की मग होतं, पटकन होतं. तर इथं फ्लावर तेवढा अगोदर कट करून मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवते आणि नंतर धुवून मग शिजत आता हा काय उकडून घेतलेला नाही, किंवा गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवला तरी फ्लावर कसा किती जरी आपण व्यवस्थित बघितलं तरी पण त्यावरती जरा औषधं आणि आळ्यांची भीती राहतेच. फ्लावर, वाटाणा, बटाटा आणि सिमला मिरची नव्हती. सिमला मिरची शक्यतो जास्त आणतच नाही का, कारण त्यावरती भरपूर औषधावरतीच ती मोठी होते, त्यामुळे शक्यतो ती कधी आणतच नाही आम्ही. तर इथं गाजर, टोमॅटो हे पण आता अगदी कुकरमध्ये, आता पावभाजी करण्याच्या भरपूर पद्धती आहेत. आपण भाज्या आधी शिजवून घेतो, नंतर कांदा भाजून टोमॅटोची पेस्ट करून तशी पण करतो. पण ही एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं सगळ्या ह्या ज्या भाज्या आपण कांदा टोमॅटो पण यामध्येच टाकते मी. कांदा, टोमॅटो, गाजर, बीट खिसून टाकले, कारण बऱ्याच वेळा मी बघितलं कट करून टाकलं ना ते लवकर शिजत नाही. बाकी सगळं शिजतं पण बीट थोडंसं कच्चं राहतं, त्यामुळं ते बीट मी किसून टाकले. बाकीच्या सगळ्या भाज्या कट केलेल्या आहेत. गाजर, ते टोमॅटो, 2 टोमॅटो होते आणि कांदा पण. मीठ आणि थोडीशी हळद टाकून ह्याला शिट्ट्या मात्र ना एक 5 ते 6 शिट्ट्या तरी करते.
बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या करते आणि मोठ्या गॅसवरती नंतर 4-5 शिट्ट्या करते. म्हणजे भाजी एकदम व्यवस्थित शिजली तर मग पटकन मॅश होते. यामध्ये फक्त मीठ आणि हळद टाकले आणि तेलाचा वापर अजिबात नाही, फक्त नंतर तुपामध्येच लसणाची फोडणी दिलेली तेवढंच. अशा पद्धतीने केली तर आपल्याला तेलसुद्धा वापरायची गरज पडत नाही. आता पाणी टाकले भाज्या शिजायपुरतं, जास्तीचं पण नाही टाकलं. मग इकडे ही भाजी लावून दिली, तोपर्यंत भात पण लावला आणि थंड झाल्यानंतर बघा पाणी जास्तीचं नव्हतं, त्यामुळं आता हे काय गाळून घ्यायची गरज नाही, थोडंसं आहे त्यामध्ये. आता यातच मी ह्या भाज्या मॅश करून घेते. व्यवस्थित शिजल्यामुळं ना पटकन मॅश होतात. बटाटा वगैरे मॅश होतो पटकन. थोडंसं गाजर वगैरे वाटाणा आहे तेच थोडंसं आणि चांगलं शिजलं असेल तर बघा पटकन हे मॅश झाल्या. नंतर यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं. आता तुम्हाला जितकी भाजी करायची, आता मी थोडीशी जास्त प्रमाणात करते. आज संध्याकाळी केली ना, उद्या सोमवार आहे तर जान्हवीला आमच्या उद्या टिफिनलासुद्धा हीच भाजी पाहिजे असते. तिला पावभाजी जास्त आवडते. तर आता हा मसाला आपण तेलात पण भाजू शकतो. आता मी वरूनच टाकला आहे असा पावभाजी मसाला, 1-2-3 चमचे तरी टाकायचा. कोथिंबीर टाकलेली आणि इथं ना तूप गरम करून घेतलं आहे फोडणीसाठी. यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि अजून तुम्हाला जे काही मसाले टाकायचे असतील ते. मीठ अगोदर पण टाकलेलं, पण तेवढं काय पुरणार नव्हतं, भाजी जास्त प्रमाणात त्यामुळे अजून टाकले. आणि तूप गरम झालं की त्यामध्ये अद्रक लसणाची भरपूर सगळी पेस्ट टाकायची आणि ते छान परतून घेतल्यानंतर त्याचा कलर बदलला की यामध्ये घरचं काळं तिखट टाकलेलं आहे मी 2-3 चमचे. आता ह्या तिखटामध्ये सगळे मसाले असतात, त्यामुळे वरून कुठली मी जिरेपूड धनापूड असले कुठली पावडर वगैरे टाकलेली नाही. फक्त पावभाजी मसाला आणि घरचं रेग्युलरचं काळं तिखट टाकले. आणि आता ही थोडा वेळ उशीर जरा शिजू द्यायची भाजी, कारण आपण ह्याला कसं सगळ्या भाज्या अगोदर म्हणजे फोडणी वरून टाकलेली आहे, त्यामुळे आता व्यवस्थित मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर अगदी झटपट. आता थोडंसं शिजल्यानंतर अजून घट्ट होते. आता तुम्हाला किती घट्ट ठेवायचे ते तुमच्या अंदाजानं तुम्ही ठेवू शकता. तर इथं नंतर पाव कट करून घेतले थोडेसे आणि तर आज दुपारीच पाव आणलेलं होतं आणि फ्रेश असं ह्याच्यातून जिथं बनतं ना तिथूनच आणलेलं, त्यामुळं ताजं आणि फ्रेश असलं की व्यवस्थित भाजता येतात, त्याचं तुकडं पडत नाहीत. पावशिळे असतील तर मग ते तुकडं पडतात, भाजता येत नाही. मग इथं कांदा लिंबू आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि मग हे भाजलं तसं मग एकेकाला जेवायला दिलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.